हॅलो गाईज, सो आज आहे डे 5 अँड आज आम्ही दिवसभर काहीच नाही केलं म्हणून आम्ही ब्लॉग चालू नाही केला आज. बिकॉज आज अख्खा दिवस आम्ही आराम केलाय. एवढा आराम केलाय की बघायला लोक आम्ही डायरेक्ट संध्याकाळी आंघोळ केली आहे. कारण इथे पाणीच नव्हतं. ऍक्च्युली पाणी होतं पण खूप थंडगार होतं आणि ते लाईट नव्हती. प्रॉब्लेम हा होता, त्याच्यामुळे आम्ही गरम पाण्याने आम्हाला आंघोळ करायची होती. थंड पाण्याने आमची वाट लागली असते आंघोळ करून. सो म्हणून आम्ही डायरेक्ट संध्याकाळी लाईट आली तेव्हा आंघोळ केली. आणि आज आम्ही काहीच नाही केलं. अख्खा दिवस आम्ही पडून आणि आराम करत होतो बस. सो त्याच्यामुळे आता जस्ट आम्ही बाहेर पडलोय 5:30 वाजता. तुम्ही बघू शकता 5:30 वाजता किती काळोख झालाय. ओव्हर काळोख दिसतोय. सो आज आम्ही परत चाललोय मोमोज खायला, कारण की काल छोटी आली नव्हती आणि काल तेजाचा उपवास होता, त्याच्यामुळे ती खाऊ नाही शकली. सो त्याच्यामुळे आज आम्ही रिटर्न आलोय मोमोज खाण्यासाठी. सो तुम्हाला दाखवते मी इथला आजचा आमचा परतचा एक्सपिरियन्स कसा येतो अँड बघत राहा. बोल काय? काही पण बोल. जय हो. कमाल है यार. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. सो आता मी आलोय पेस्ट्री खायला. ते पण इथे असं म्हणतात की फेमस आहे, बट आय डोंट नो. बट आम्ही टेस्ट करून बघूया की ती कशी लागते ते. सो आम्ही मागवलंय चॉकलेट ट्रफल, जे आमचं फेवरेट आहे आणि आम्ही ते नेहमी मागवतो. सो बघूया. Oh my God, ठंडी में ये कौन पीता है देखो. थँक यू. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. आता मी इथली पेस्ट्री टेस्ट केली अँड इथली पेस्ट्री खरंच खूप सुंदर यम्मी होती. अँड इथे एवढी थंडी आहे ना
प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे. मी बोलता पण माझ्या तोंडातून वाफा येत आहेत आणि असं मी फक्त रील मध्ये बघितलेलं, बट हे ऍक्च्युली आमच्याबरोबर घडतंय. सो मी खूप हॅपी आहे, खूप जास्त हॅपी आहे, बिकॉज जे आम्ही मॅनिफेस्ट केलेलं ते सगळं कम्प्लीट होतंय. तर अजून काय हवंय. अँड एवढी थंडी आहे ना इथे, प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे. आम्ही डबल लेअर घातलेत कपडे, त्याच्यावर हे जॅकेट घातलंय, तरी सुद्धा अजून थंडी वाजतेच आहे. सो तुम्ही विचार करू शकता की किती ओव्हर थंडी आहे. अँड आता आम्ही ते पेस्ट्री खायला थांबलो. इथली पेस्ट्री पण खरंच खूप छान आहे. बट आज आम्ही शॉपिंगसाठी फिरलो वगैरे. इथली शॉपिंगला जी पोरं आहेत विकणारी, ती सगळी इथली गोरी गोरी पान आहे. असं काय मला माहित नाही, इथे सगळी लोक दिसायला एकदम गोरी गोरी पान आहे. लेडीज असो जेंट्स असो, सगळे गोरे गोरे पान. सो ऍटलीस्ट आम्ही जेवढे दिवस आहो तेवढ्या दिवसात आम्ही तरी थोडेफार गोरे हो, ही मी अपेक्षा करते. बघू होतोय की नाही ते. अँड आता आम्हाला जायचंय आमच्या प्रॉपर्टीवर मस्तपैकी. प्रॉपर्टीवर आम्हाला थोडं बॉनफायर करावं लागेल, बिकॉज थंडीने खरंच आम्ही खूप गारटलोय. सो बघूया. तर मंडळी आम्ही मार्केट फिरून आणि मस्तपैकी खाऊन आता जस्ट आमच्या प्रॉपर्टीवर पोहोचलोय. अँड आजचा दिवस तर आमचा आरामात आणि संध्याकाळी तर फिरण्यात गेली. आम्ही थोडीफार आज पण शॉपिंग केली, बट थोडीफार आमच्या गाडीला लावल्या किचन्स अँड ऑल छोट्या गोष्टी घेतल्या. अँड आजचा दिवस छान गेला. आम्ही बाहेरच खाल्लं, त्याच्यामुळे आता मी नाही खाणार आहे, आता मी डायरेक्ट झोपणार आहे. सो इथला एक्सपिरियन्स तर बेस्ट होता. इथली प्रॉपर्टी पण बेस्ट आहे आणि इथली प्रत्येक गोष्ट बेस्ट आहे, बिकॉज प्रत्येक आम्ही ठिकाणी जातोय स्टेकेशनला, प्रॉपर्टीला, तर तिथे सगळी लोक खरंच खूप चांगली आहेत, केअरिंग आहे. पाहिजे तसं फूड आम्हाला देत आहेत आणि जे काय हवंय ते प्रॉपर आम्हाला भेटतंय. सो वाटलं नव्हतं एवढी इथली सर्व्हिस चांगली असेल, बट खरंच खूप बेस्ट आहे. अँड आम्हाला इथे येऊन आता उद्याचा आमचा 3रा दिवस आहे. उद्या आम्ही इथून निघणार आहे सकाळी पहाटेच आणि जाणार आहे नेक्स्ट प्रॉपर्टीला. सो आम्ही ते 3 दिवस राहिलोय, 3 नाईट आम्ही ह्या प्रॉपर्टीला घालवली आहे. त्याच्या आधीच्या प्रॉपर्टीला सुद्धा आम्ही 3 दिवस राहिलोय. असं आम्ही प्रत्येक ठिकाणी 3 दिवस राहतोय. सो इथला एक्सपिरियन्स तर खरंच खूप बेस्ट आहे. आम्ही इथे मस्तपैकी बॉनफायर सुद्धा केलेली, खूप छान एन्जॉय केलं. आणि इथला नाईट व्ह्यू पण बाहेरचं मी तुम्हाला दाखवेल, खरंच खूप छान आहे. इथे फक्त तुम्हाला आता रूम्स दाखवायचे बाकी आहेत, जे मी उद्या सकाळी तुम्हाला दाखवेल, बिकॉज मी आधी सुद्धा बोललेली की मी रूम्स दाखवेल, पण आम्हाला तसा टाइमच मिळत नाही दाखवायला. बट उद्या आम्ही इथली पूर्ण प्रॉपर्टी तुम्हाला एक्सप्लोअर करून दाखवणार आहे कशी आहे ती, बिकॉज उद्या आम्हाला रील सुद्धा बनवायचा आहे ह्या प्रॉपर्टीचा. सो त्याबरोबर तुम्हाला मी पूर्ण ही प्रॉपर्टी सुद्धा दाखवेल कशी आहे, इथले रूम्स कसे आहेत अँड बाहेरचा मेन एरिया कसा आहे तो. बाहेर तर पूर्ण ओपन एरिया आणि प्रॉपर्टी ही खरंच खूप मोठी आहे, तिथं मी तुम्हाला शो करेलच. अँड उद्या निघताच मी सगळा ब्लॉग चालू करेल, बिकॉज आता आम्ही आलोय थकून. आता आम्ही न खाता पिता लगेच आम्ही झोपणार आहे. सो उद्या सकाळी आम्हाला लवकर उठायचं आहे, बिकॉज अजून एक शूट आहे, प्रमोशनल शूट, आणि त्याच्यानंतर आम्हाला जायचं आहे न्यू स्टेकेशनला. सो खरंच खूप छान वाटतं इथे फिरून, बिकॉज आम्ही जे मॅनिफेस्ट केलं ती एक गोष्ट पूर्ण कम्प्लीट होतीये. कारण की आम्ही गेल्या वर्षी मॅनिफेस्ट केलं की आम्ही मनालीला जाणार, बट आमची इच्छा कम्प्लीट झाली. आम्ही फायनली या डिसेंबरला कसोलला पोहोचलोय, हिमाचलमध्ये आलोय, आणि ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खूप छान, म्हणजे कसं सांगू की खरंच खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय, बिकॉज ज्या गोष्टी आम्ही ठरवतोय, मॅनिफेस्ट करतोय, त्या गोष्टी कम्प्लीट होत आहेत आमच्या दोघींच्या सुद्धा. सो आम्ही खूप हॅपी आहे, खूप मस्त आहे. अँड जे हेटर्स लोक आहेत ज्यांना माझे ब्लॉग्स मध्ये येऊन काय करायचं, त्यांनी माझ्या ब्लॉग्स पासून तर लांबच राहा. आणि जे खरंच मनापासून मला सपोर्ट करतायत, जे मी कमेंट पण सुद्धा बघते आणि इंस्टावर सुद्धा जे मला खूप सारं भरभरून प्रेम करतायत, सो त्यांनी नक्की मला खूप सारं सपोर्ट करा, असेच सपोर्ट करत राहा. अँड
खूप काही बोलायचं आहे तुमच्याशी, बट मला शब्द नाही सुचत आहे की मी काय बोलू. बिकॉज ना इथे येऊन माझा एक्सपिरियन्स तर खरंच खूप बेस्ट होता. आम्हाला मनालीला सुद्धा जायचं आहे, बट तिथे बर्फ नाही पडत आहे सध्या. बिकॉज तुम्ही रील सुद्धा बघत असाल की सध्या तिथे बर्फ पडत नाहीये. सो आम्ही एक दिवस काढणार आहे पूर्ण कसोल, त्यात आम्ही एक्सप्लोर करणार आहे. मनालीला सुद्धा जायचंय, बट बघू बर्फ पडला तरच आम्ही जाऊ, नाही तर उगाच नाही जाणार. बिकॉज ना आम्हाला ट्रॅव्हलिंगचा खूप प्रॉब्लेम आहे. मेन आम्हाला बस लागते, आम्हाला कार लागते. सो त्याच्यामुळे येता येता पण दीपाली उलटा करत आली आहे आणि मला तर इथपर्यंत मी भरलेली, बट मी खूप कंट्रोल केलं. सो कार आम्हाला सहन अजिबात नाही होत. आणि इथे खूप ड्रायव्हिंग तर बघायलाच नको, असं पहाडी टाईप आहे तर गाडी पूर्ण हलतच जाते. सो त्याच्यामुळे कंट्रोल करण्याच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे मी ट्रॅव्हलिंग थोडं हे करतोय, बट तरी पण फिरायचं म्हटलं तर ट्रॅव्हलिंग तर करावीच लागणार आहे. सो आम्ही कसोल फिरायचा प्लॅन करतोय. सो तुम्ही ते पुढच्या ब्लॉगमध्ये बघायलाच माझ्या की आम्ही पूर्ण कसोल एक्सप्लोर करणार आहे. बर्फ पडला तर मनालीला जाऊ अँड बाकीची प्रॉपर्टी सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहे कसं येते. सो भेटू आपण उद्या सकाळी डायरेक्ट. अँड असेच आम्हाला भरभरून सपोर्ट करा. आणि दीपालीने सुद्धा तिचं नवीन चॅनल ओपन केलंय. सो ज्यांना माहीत नसेल तिची मी लिंक सुद्धा देईल, तिला जाऊन इथे लवकर फॉलो करा. बिकॉज ती आता ड्रोन शूट अँड ऑल सगळं त्या इन्स्टा ID ला टाकणार आहे. सो तिला पण भरभरून माझ्यासारखा सपोर्ट करा जर तुम्ही मला सपोर्ट केलंय. सो भेटू आपण उद्या सकाळी आणि डायरेक्ट मी तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवेल सकाळी आणि इथून आपण निघणार आहे फायनली. सो One eternity later. तर म्हणजे मी तुम्हाला कालच सांगितलं की इथले रूम दाखवेल, बट मी तुम्हाला अजूनपर्यंत रूम नाही दाखवले. सो आज आपण इथले रूम बघणार आहे कसे येते. सो चला. तर हा रूम आहे आपला छोट्या ग्रुपसाठी, छोट्या फॅमिलीसाठी. तुम्ही बघू शकता किती मस्त स्पेशियस रूम आहे. इथे स्टोरेज स्पेस सुद्धा आहे तुमचं सामान ठेवण्यासाठी. या साईडला आहे वॉशरूम, या साईडला आहे सिटिंग एरिया आणि हा आहे आपला कम्फर्टेबल बेड. सो तुम्ही हा रूम बघू शकता किती मस्त आणि मोठा आहे तो. तर मंडळी तुम्ही इथला रूम तर बघितलाच आहे कसा आहे, पण तुम्हाला मी आता दाखवते मोठ्या ग्रुपसाठी रूम कसे आहेत ते. तर इथे आहे हा 1 बेडचा रूम, बट त्या साईडला आहे 2 बेडचे रूम. सो तुम्ही इथला रूम बघू शकता. हा आहे 2 बेडचा रूम अँड तुम्ही इथले रूम बघू शकता किती मोठा आहे. इथे मस्तपैकी मोठी फॅमिली, मोठा ग्रुप आरामशीर राहू शकतात. या साईडला सुद्धा आहे, प्रत्येक रूम मध्ये स्टोरेज स्पेस आहेच. पाणी गरम करण्यासाठी सुद्धा सोय केलेली आहे. सो बघा हा रूम किती मोठा आहे. अटॅच वॉशरूम सुद्धा आहे. गर्ल्स साठी इथे मिरर सुद्धा आहे आणि हा रूम खरंच खूप छान आणि मोठा आहे. तर म्हणजे तुम्ही इथले रूम बघितले किती मोठे आहेत, किती क्लीन आहे. ते छोट्या ग्रुपसाठी, मोठ्या ग्रुपसाठी कम्फर्टेबल रूम आहेत. खूप सुंदर असे रूम. आणि एवढंच नाही, तिथे टॅटू सुद्धा काढून मिळतो आणि ते अजून बरंच काही मिळतं जसं की एअर प्रेसिंग, हेअर ब्रेडिंग, या राईट. आणि असं खूप काही इथे काढून मिळतं. सो ज्यांना आवड आहे त्यांनी ते येऊन ते करू शकता, बट पैशाने. ओके. अँड आम्हाला तर फ्रीमध्ये होतं, बट तरी आम्ही केलं नाहीये बिकॉज नको. बट आम्ही इथे मस्तपैकी खूप एन्जॉय केलं, इथे राहिलो. इथे 3 दिवस कसे गेले ते समजले सुद्धा नाही. खरंच खूप आम्ही एन्जॉय केलं आणि खूप आराम सुद्धा केला इथे. आणि इथे थंडी एवढी आहे ना की प्रमाणाच्या बाहेर थंडी आहे, बट इथे हिमाचल तर थंडी
तिथं असणारच. मुंबईच्या थंडीमध्ये आणि या थंडीमध्ये तर खरंच जमीन आसमानाचा फरक आहे, तिथं कम्पेअर होऊ शकत नाही. सो इथले आमचे दिवस एवढे सुंदर गेले, तिथे छान गेले. तिथे ओनर सुद्धा खरंच खूप कोऑपरेटिव्ह आहे, खूप छान आहे, त्यांचा स्वभाव सुद्धा खूप छान आहे. आणि या प्रॉपर्टीचे मी ऑल डिटेल्स कॅप्शन मध्ये देईलच, इथला कॉन्टॅक्ट नंबर, ऍड्रेस. सो ज्यांना कसोलमध्ये यायचं आहे सो त्यांनी इथे नक्की व्हिजिट करा. ह्याची रील सुद्धा पडणार आहे इंस्टावर, सो तुम्ही इंस्टावर सुद्धा बघू शकता. युट्यूब ब्लॉग तर पडणारच आहे, आमच्या मॅडम तर टाकणारच आहे लागोपाठ डे 1 डे 2. सो आता आम्ही जाणार आहे न्यू प्रॉपर्टीला. सो आता पुरतं बाय आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.